नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शॉर्ट सिरीजमध्ये आपला पुढचा टॉपिक आहे थर्मोडायनामिक्स। हा जो टॉपिक आहे हा या ठिकाणी आपल्याला नियर अबाउट 6 ते 7 मार्कासाठी विचारला जातो। थर्मोडायनामिक्स म्हणजे काय तर हीट आणि टेम्परेचर या दोघांमध्ये जे इंटर कन्व्हर्जन होत आहे यालाच आपण थर्मोडायनामिक्स असं म्हणतो। थर्मोडायनामिक्स म्हणजे हीट आणि टेम्परेचर या दोघांमधलं इंटर कन्व्हर्जनचा स्टडी। थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय की ज्यावेळेला आपण दोन बॉडी कन्सिडर करू, सपोज एका बॉडीचं टेम्परेचर हे 50 डिग्री सेंटीग्रेड आणि दुसऱ्या बॉडीचं टेम्परेचर हे 30 डिग्री सेंटीग्रेड आहेत। या दोन बॉडी आपण एकमेकांच्या जवळ पकडलेल्या आहेत, तर या दोघी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये कधी जातील ज्या वेळेला ह्या पहिल्या बॉडीचं ए बॉडी आणि बी बॉडी ह्या दोन्ही बॉडीचं टेम्परेचर हे सेम असेल। म्हणजे किती तर पहिल्या बॉडीचं 40 आणि दुसऱ्या बॉडीचं 40 डिग्री सेंटीग्रेड ज्यावेळेला टेम्परेचर होईल त्यावेळेला त्या दोन बॉडी ह्या थर्मल इक्विलिब्रियममध्ये जातील। आता झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक काय सांगतो आपल्याला, समजा ए बॉडी आणि बी बॉडी ह्या दोघी एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, बी बॉडी आणि सी बॉडी ह्या दोघी एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, तर ए बॉडी आणि सी बॉडी ह्या दोघी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये थर्मली इक्विलिब्रियममध्ये असतील। म्हणजे जर इथं आपण बघितलं तर हा एक बीकर आहे, बीकरमध्ये पाणी आहे आणि थर्मामीटर आपण त्यामध्ये इन्सर्ट केलेला आहे। ज्यावेळेला आपण वॉटरला हीट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला पहिल्यांदा हे जे बीकर आहे ते हीट होतं, त्याची हीट वॉटरला भेटते आणि वॉटरची हीट थर्मोमीटरच्या ग्लासला भेटते आणि थर्मोमीटर ग्लासची जी हीट आहे ती त्याच्या आतमध्ये असणाऱ्या मर्क्युरीला भेटते। म्हणजे ए बॉडी इज इन कॉन्टॅक्ट विथ बी, बी इज इन कॉन्टॅक्ट विथ सी, सी इज इन कॉन्टॅक्ट विथ डी। म्हणजे जी हीट एनर्जी सप्लाय केली ती इनडायरेक्टली आपण थर्मोमीटर मध्ये असणारा मर्क्युरी राईज झालेला आहे, म्हणजे त्याचं एक्सपान्शन झालेलं आहे। आता सिस्टीम, सराउंडिंग आणि बाउंड्री म्हणजे काय, इथं हा जो पोर्शन आपण कन्सिडर केलेला आहे या पूर्ण व्हाईट कलरच्या पोर्शनला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, सिस्टीम असं म्हणतो। म्हणजे युनिव्हर्सचा जो पार्ट आपण स्टडीला कन्सिडर केलेला आहे त्याला सिस्टीम म्हणायचं, त्याच्या बाहेर जे आहे त्याला सराउंडिंग म्हणायचं आणि सिस्टीम आणि सराउंडिंग हे दोघं ज्या लाईननी सेपरेट होत आहेत त्याला बाउंड्री असं म्हणायचं। टाइप्स ऑफ सिस्टीम, आता सिस्टीमच्या किती टाइप्स आहेत तर ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम। ओपन मध्ये कुठल्याही प्रकारची सिस्टीम पॅक नाही, एक बीकर आहे त्याला हीट केलं, यामध्ये हीट ही ट्रान्सफर होईल आणि मास ही ट्रान्सफर होईल। क्लोज्ड मध्ये फक्त हीट ट्रान्सफर होईल, मास कुठल्याही प्रकारे बाहेर जाणार नाही आणि आयसोलेटेड मध्ये हीट ट्रान्सफर होणार नाही आणि मास सुद्धा ट्रान्सफर होणार नाही। हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क डन म्हणजे काय, हीट, आता ह्या सिस्टीमची हीट एनर्जी क्यूएस, आउटसाइडची क्यूओ आहे। ज्या वेळेला आउटसाइडची हीट ही जास्त असेल त्यावेळेला हीट ही आउटसाइड कडून इनसाइड कडे जाईल आणि त्यावेळेला सिस्टीमची जी हीट आहे ती या ठिकाणी वाढणार आहे, म्हणजेच ती पॉझिटिव्ह झाली। पण जर आउटसाइडची हीट ही जर कमी असेल त्यावेळेला सिस्टीम कडून बाहेरच्या बाजूला हीट जाईल, म्हणजेच सिस्टीमची हीट कमी झाली म्हणजेच ते निगेटिव्ह आहे। इथं जर समजा दोन्ही हीट सेम असतील म्हणजे ते दोघंही थर्मल इक्विलिब्रियम मध्ये या ठिकाणी आहेत। इंटरनल एनर्जी म्हणजे काय, जी हीट एनर्जी आपण सप्लाय करत आहोत ती हीट एनर्जी म्हणजे क्यू ही त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी म्हणजेच कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी या दोन एनर्जी वाढवण्यासाठी वापरली जाईल। वर्क डन म्हणजे काय, जी हीट आपण सप्लाय करत आहोत त्या हीटमुळं इथं असणारे जे गॅसचे मॉलिक्यूल आहेत ते त्या ठिकाणी ती हीट एनर्जी घेतील, घेतल्यानंतर त्यांची इंटरनल एनर्जी वाढेल आणि हा जो पिस्टन आहे हा पिस्टन, या पिस्टनवरती ते गॅसचे मॉलिक्यूल प्रेशर अप्लाय करतील आणि त्यामुळे पिस्टनची डिस्प्लेसमेंट होईल। म्हणजे वर्क डन इथं आपल्याला भेटलं P डेल्टा V, P V2 मायनस V1। ज्या वेळेला पिस्टन एक्सपांड झाला, व्हॉल्यूम वाढलं, त्यावेळेला वर्क डन इज ग्रेटर दॅन 0 असेल, म्हणजे पिस्टन वरच्या बाजूला मूव्ह झालाय। कॉम्प्रेशन झालं, व्हॉल्यूम कमी झालं, वर्क डन निगेटिव्ह, म्हणजे पिस्टन जो आहे तो डाउनवर्ड डायरेक्शनला मूव्ह झालेला आहे।
फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक आपल्याला दोन पद्धतीनं सांगता येईल, बाय हिटिंग आणि बाय डुईंग वर्क. हिटिंग करतो म्हणजे जी हीट सप्लाय केलेली आहे, या केसमध्ये पिस्टन फिक्स आहे की जो वरच्या बाजूला मूव्ह होत नाही, म्हणजे जी हीट सप्लाय करतो ही फक्त आणि फक्त इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी वापरली जाईल. वर्क डन होतं म्हणजे काय होतं की ज्या वेळेला आपण या सिस्टीमवरती वर्क करू त्यावेळेला पिस्टन खाली झाला म्हणजे वर्क डन हे निगेटिव्ह आहे. मग चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. हे डब्ल्यू मायनस डब्ल्यू, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू, म्हणजेच क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू असं आपल्याला म्हणता येईल. थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल बघण्या अगोदर त्याच्या प्रॉपर्टी म्हणजे एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. जी प्रॉपर्टी मॅटरच्या साईज आणि अमाऊंटवर डिपेंड करते तिला एक्सटेन्सिव्ह म्हणायचं, आणि जी डिपेंड करत नाही तिला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणायचं. एक्सटेन्सिव्ह मध्ये मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, वर्क, हीट, कपॅसिटी, एन्थाल्पी, एन्ट्रॉपी. इंटेन्सिव्ह मध्ये प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, रिफ्रॅक्ट इंडेक्स एटसेट्रा. हे MCQ साठी खूप महत्वाचं आहे. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय? ज्या वेळेला एखादी बॉडी म्हणजे मेकॅनिकल मध्ये आपण म्हणू शकतो की नेट फोर्स 0 असेल, केमिकल मध्ये केमिकल कंपोजिशन जर सेम असेल आणि टेम्परेचर जर सेम असेल तर त्याला थर्मल इक्विलिब्रियम असं म्हणतात. थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे त्याची स्टेट चेंज होणं. चेंज ऑफ स्टेट इज नथिंग बट थर्मोडायनामिक प्रोसेसेस. त्यामध्ये एक्सपान्शन विथ कॉन्स्टंट प्रेशर, एक्सपान्शन विथ डिक्रीजिंग प्रेशर, कॉम्प्रेशन विथ इन्क्रीजिंग प्रेशर. एक्सपान्शन विथ कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे प्रेशर जर या ठिकाणी कॉन्स्टंट असेल म्हणजेच P1 इज इक्वल टू P2 आहे, त्या केसमध्ये व्हॉल्यूम मध्ये V1 पासून V2 पर्यंत चेंज झाला आणि याच्या खालचा जो कर्व आहे त्याला आपण वर्क डन असं म्हणतो. डिक्रीजिंग प्रेशर, P1 पासून प्रेशर कमी होत आहे म्हणजे पहिला प्रेशर इथं होतं, आता हे जे प्रेशर आहे ते या ठिकाणी म्हणजे प्रेशर कमी झालेलं आहे. या केसमध्ये व्हॉल्यूम जे आहे ते वाढलेलं आहे. कॉम्प्रेशन विथ इन्क्रीजिंग म्हणजे प्रेशर इन्क्रीज होत असेल म्हणजे पहिला ते कमी होतं आणि आता ते वाढत वाढत जाऊन इथंपर्यंत गेलेलं आहे म्हणजे या केसमध्ये प्रेशर वाढलेला आहे. याच्या खालचा जो पोर्शन आहे त्याला आपण वर्क डन असं म्हणतो. सिस्टीमचे व्हेरिएबल दोन, स्टेट व्हेरिएबल आणि पाथ व्हेरिएबल. स्टेट म्हणजे डिपेंड्स ऑन स्टेट, पाथ डिपेंड्स ऑन पाथ. पैकी प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि इंटरनल एनर्जी हे सगळे सिस्टीमचे स्टेट व्हेरिएबल आहेत. फक्त वर्क आणि हीट ह्या दोन क्वांटिटी पाथ व्हेरिएबल आहेत. थर्मोडायनामिक प्रोसेस रिव्हर्सिबल. P1 पासून P2 ला गेली परत त्याच पाथनं गेली तर तिला रिव्हर्सिबल म्हणायचं. इरिव्हर्सिबल म्हणजे हा पाथ धरेल आणि ती वेगवेगळा अशा पद्धतीचा पण पाथ असू शकतो, तिला इरिव्हर्सिबल म्हणायचं म्हणजे त्याच पाथनं ती रिटर्न येत नसेल. आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि त्या केसमध्ये आपण वर्क डन, इंटरनल एनर्जी आणि हीट. वर्क डन असेल W nRT ln of V2 by V1, इंटरनल एनर्जी असेल डेल्टा यू NCV डेल्टा टी, परंतु डेल्टा टी 0 म्हणजे इंटरनल एनर्जी 0. हीट कॅल्क्युलेट करण्यासाठी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू म्हणजेच डेल्टा यू इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला W. आयसोबारिक प्रोसेस, प्रेशर कॉन्स्टंट, व्हॉल्यूम मध्ये चेंज. वर्क डन असेल P डेल्टा V NR T2 मायनस T1, इंटरनल एनर्जी NCV डेल्टा T T2 मायनस T1 आणि हीट एनर्जी Q डेल्टा U प्लस W NCV T2 मायनस T1. आयसोकोरिक मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, वर्क डन चेंज इन व्हॉल्यूम हे 0 म्हणजे वर्क डन 0, डेल्टा U NCV डेल्टा T आणि हीट डेल्टा U प्लस W, त्यापैकी डेल्टा U आहे W0 NCV T2 मायनस T1.
एडियाबॅटिक प्रोसेस याचा अर्थ कुठल्याही प्रकारचं जर हीट ट्रान्सफर झालं नाही तर तिला एडियाबॅटिक प्रोसेस असं म्हणायचं। मग इथं जर बघितला तर PV जो आयसोथर्मल साठीचा ग्राफ आहे त्याच्या खाली आपल्याला हा ग्राफ भेटतोय, ज्या ठिकाणी गॅमा ज्याला आपण एडियाबॅटिक रेशो असं म्हणतो आणि गॅमाची जी व्हॅल्यू आहे ती आहे CP/CV। हीट ट्रान्सफर नाही म्हणजे 0। इंटरनल एनर्जी NCV डेल्टा टी, वर्क डन असेल 1/1 मायनस गॅमा P2 V2 मायनस P1 V1। नेक्स्ट सायक्लिक प्रोसेस प्रेशर व्हॉल्यूम कर्व वरती या पाथनं आपण गेलो तर त्याच्या दुसऱ्या पाथनं सेम पद्धतीचा पाथ भेटेल, त्याला सायक्लिक प्रोसेस असं म्हणायचं। फ्री एक्सपान्शन म्हणजे बस्टिंग, म्हणजे ज्या वेळेला एखादा बॉल हा बस्ट होतो त्या बॉलचं जे बस्टिंग आहे त्याला आपण फ्री एक्सपान्शन असं म्हणतो। हीट इंजिन त्यामध्ये हीट आणि वर्क, हीटचं वर्कमध्ये कन्व्हर्जन करणं त्याला म्हणायचं हीट एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी, ज्याला आपण इंजिन म्हणतो। वर्कचं हीटमध्ये ज्याला आपण AC म्हणतो। हीट इंजिन मध्ये जर बघितलं तर हा हॉट रिझर्वायर हा कोल्ड रिझर्वायर, हीट ही हॉट करून कोल्ड कडे जात असताना तिथं वर्क होईल म्हणून इफिशियन्सी असेल वर्क डन अपॉन Q1, Q1 मायनस Q2 अपॉन Q1 म्हणजे इफिशियन्सी आली 1 मायनस Q2/Q1। रेफ्रिजरेटर मध्ये कोल्ड कडून हॉट कडे हीट जाते पण ही जाऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला इथं वर्क करावं लागतं, ते Q2 मायनस Q1 म्हणजेच तिथं COP कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इज इक्वल टू Q2/Q1 मायनस Q1। लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक का फेल झाला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या लॉ मध्ये आपल्याला डायरेक्शन भेटली नाही आणि त्याच पद्धतीनं किती अमाऊंट मध्ये हीट ही वर्क मध्ये कन्वर्ट होते हे आपल्याला समजलेलं नव्हतं। सेकंड लॉ दोन पद्धतीनं सांगता येईल, एक हीट इंजिन आणि रेफ्रिजरेटर, त्यामध्ये केल्विन प्लँक आणि क्लॉसियस। केल्विन काय म्हणतो, सगळी एनर्जी ही वर्क मध्ये आपल्याला कन्वर्ट करता येत नाही, काही हीट ही रिजेक्ट होते। क्लॉसियस काय म्हणतो की हीटचा जो फ्लो आहे तो कोल्ड कडून हॉट कडनं अशक्य आहे, त्यासाठी आपल्याला वर्क हे करावं लागेल। तेच इथं आपण बघितलेलं आहे, जसं पाठीमागे बघितलं सेम त्याच पद्धतीने। सायकल मध्ये दोन सायकल आहेत, एक कार्नॉट, यामध्ये जर आपण बघितलं तर A to B to C to D आणि परत A, म्हणजे इथं या पद्धतीनं आपण सायकल कन्सिडर केली तर या सायकल मध्ये आपल्याला काय म्हणता येईल बघा की A to B आयसोथर्मल एक्सपान्शन, B to C adiabatic expansion, C to D isothermal compression, इथं D to A adiabatic compression असेल। म्हणजेच इथं आपण इफिशियन्सी वर्क डन अपॉन इनपुट QH एवढी हीट इनपुटला असेल, वर्क डन QH मायनस QC म्हणजेच आपल्याला इफिशियन्सी भेटेल 1 मायनस QC/QH। कार्नॉट रेफ्रिजरेटर मध्ये इफिशियन्सी फक्त कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला, ती असेल QC/QC मायनस QH, TC अपॉन TH मायनस TC। नेक्स्ट आहे स्टर्लिंग सायकल, यामध्ये A पासून B पासून C पासून D इथं दोन ह्या आयसोकोरिक प्रोसेस आणि या दोन या आयसोथर्मल प्रोसेस असतील। वर्क डन अपॉन Q1 सेमच या ठिकाणी असेल, QH मायनस QC, QH 1 मायनस QC/QH, इफिशियन्सी 1 मायनस TC/TH। ओके, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।